त्या बंकटलालांच्या घरी महाराज असताना महाराजांचे सगळे चरित्र आपल्याला काहीतरी शिकवतात, हे लक्षात ठेवा. आणि अतिशय महत्वाची शिकवण आहे. तर सगळ्यात उत्तम शिकवण ही पण आहे. बंकटलालाच्या घरी महाराज असताना बंकटलाल काय करायचं माहिती आहे का, सगळ्या लोकांना घरी बोलवायचे. महाराज आहे दर्शनाला या, महाराज आले दर्शनाला या. आणि मला सांगा, त्यांनी घरी बोलवलं तर सकाळच्या वेळेला कोणी दर्शनाला आला तर त्याला चहा पाणी करणं भाग, 9 वाजता आला तर नाश्ता देणं भाग, दुपारी 12 वाजता आला तर जेवण घालणं भाग आहे का नाही. साधारणतः व्यवहार आहे हा. ज्या वेळेला अतिथी आपल्या घरी येतो किंवा कोणाला आपण बोलवतो त्याला तो सन्मान केला पाहिजे. आता 12 वाजता तुझ्या घरी कोणाला म्हणले चहा घेता का, चहा घेता का, त्याला 12 वाजता विचारले सुद्धा काय ते म्हणजे शुगर आहे, चहा घे, काय चालत नाही, नको. मग जेवण नाही नाही झाले, मग समजून घ्यायचं आपण, त्याला वाढ म्हणायचं नाही. महाराज बंकटलालाच्या घरी असताना अनायास अनेक लोकांची गर्दी होऊ लागली. आणि मग त्या बंकटलालाला महाराजांचे भक्त कोण अभक्त कोण याच्यातला काही भाव राहिला नाही. पण त्याला हे भाव जाणून देण्याकरता मुद्दाम, कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. महाराजांपाशी भक्त अभक्ताची कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी श्रेणी नाहीये. महाराजांनी भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद केला नाही. परंतु काही व्यवहार असतो, तो व्यवहार त्याला समजला पाहिजे. म्हणून महाराजांनी एक लीला केली. म्हणजे बंकटा, तुझं शेत जवळच आहे. हो महाराज. मका आला का म्हणजे हो. मग कणस आहेत का म्हणजे महाराज हो. चला म्हणजे कणस काही घेऊ. आणि ते सगळे चहाला नाश्त्याला जमणारे होते का, त्यांना सगळ्याला घेऊन महाराज त्या वेदीवर गेले. कणस काढले आणि कणस भाज्या करताना अगदी केली. अगदी तो यांना माहिती त्याला, त्या पॅरेंटवाल्याला जास्त माहित नाही अगदी काय. अगदी तयार केली आणि अगदी तयार करून त्या ठिकाणी कणस भागायचा कार्यक्रम सुरू झाला. गौऱ्या टाकल्या, धूर झाला आणि चिंचेच्या झाडाखाली हा कार्यक्रम चालू होता. त्या चिंचेवरती आग्यामुळे बसले होते आणि आग्यामुळे बसले होते. त्यातलं एक आग्यामुळे उठलं आणि आग्यामुळे उठलं ते सगळ्या माशांनी सगळ्यांच्यावर त्या ठिकाणी लोकांना चावायला सुरुवात केली. सगळी पळून गेली, इकडे तिकडे पळायला लागली सगळी. महाराजांना सोडून दिलं. बंकटलालाच्या मनात सतत चिंता होती की महाराजांना घोंगड तरी द्या, महाराजांना पोतं तरी द्या, काहीतरी नेऊन द्या. कोणी द्यायला तयार नाही. सगळे लोक लांब पळून गेले. बंकटलाला विचार केला आपण महाराजांना जवळ गेलं पाहिजे. तोपर्यंत महाराजांना अनेक माशा चावल्या होत्या. पण कुठल्याही प्रकारचा संदेह मनात न ठेवता बंकटलाल धावत धावत महाराजांकडे आला. महाराज म्हणजे बंकटा, तो खरा शिष्य माझा. हे सगळे नुसते म्हणजे पंक्तीचे पठार, बाकीचे काही सगळे आहेत हे सगळे पंक्तीचे पठार म्हणे. सावध राहा तू. बहु सोयरे धायरे मित्र लोकी, बहु सोयरे धायरे मित्र लोकी, परी संकटी एक नाही विनो, सुखा लागती सर्व येती, विपत काळ येताची जाती पळून. ते काय त्याला फोन करा, अरे असं असं आहे, ते बायकोचं ऑपरेशन करायचं आहे आणि डॉक्टरने 50,000 फीस सांगितली, माझ्यापेक्षा 10,000 रुपये आहेत, एक आठवड्याकरता मला दे 40,000 रुपये. काय तुम्हाला 1 घंटा पहिले फोन केला असता तर 50ला 50 दिले असते. त्यामुळे बंकटलाला सांगितलं महाराजांना, अरे संकट काळात कोणीच तुझ्यासोबत येणार नाही. त्यामुळे विनाकारांची गर्दी करू नको. जे भक्त आहेत त्यांना बोलव आणि जे अभक्त आहेत त्यांना बोलू नको. सुंदर प्रकारची शिकवण त्या ठिकाणी बंकटलाला महाराजांना दिली. आणि अशा महाराजांनी आपल्या चरित्रातून आपल्या लीलेतून हा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचवलाय. बंकटलाल महाराजांचा एकटा भक्त आहे तो नाही, अनेक भक्त आहेत महाराजांचे. आणि गोड गोड लीला करून त्या ठिकाणी महाराजांनी भक्ताचा उद्धार करण्याचा संकल्प केला आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी महाराजांनी निवास केला. महाराज शेगावमध्ये राहायचे, पण शेगावचं निघून जायचे. दिवशी बंकटलाला विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही शेगाव सोडून पळून का जाता? महाराजांनी बंकटलाला विचारलं, 2 मिनिटं हो, प्रत्येक वेळा मला सांगतो 10 मिनिट करून द्या, 2 मिनिट सांगा. महाराज बऱ्याच वेळेस सेवा सोडून जायचे. एक दिवशी महाराज
सकाळी निघून गेले, कोणाच पत्ता नाही. पिंपळगाव जाऊन पिंपळगाव जवळ गावात महादेवाचं मंदिर आहे, अतिशय पुरातन.